तारी वाजवणारा माणूस महापुरुषांना अभिवादन करतो। या विचारपीठावरचे सर्वच प्रतिष्ठित व्यक्ती माझ्या जमलेले बंधू आणि भगिनी, 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा दादा, या आजी दादानं वाळव्याला आव्हान केलंय। अरे इंग्रजांनी तर गुडघं टेकलं, तुझं काय चालणार आहे? आव्हान केलं मित्रांनो, गट तर सगळे बाजूला ठेवा, वाळव्याला आव्हान केलंय अजितदादा पवारनं। अरे काकाला टांग देणारा तू आमच्या वाळव्याचं काय भलं करणार आहे? तू काय भलं करणार आहे मित्रांनो? म्हणून खोटं बोलणाऱ्यांची फळी बीजेपीची चिबलावल आज महाराष्ट्रभर फिरते। तो फडणवीस आमच्यावर आमचेच माणसं घालतात रे। तू ये की अंगावर आमच्या, तू ये आम्या भाजरा आम्ही तटवायला, आमच्यावर आमचीच माणसं घालण्याची ही तुझी आंबील पिऊ अवलाद। आम्हाला सांगू नको, तो घाबरू नको। आणि म्हणून माझ्या बांधवांनो, या राज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक सगळे अस्वस्थ आहेत, भीतीच्या वातावरणामध्ये आहेत। काय म्हणतात ते 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये राजकारणात अशी कोणी भाषा बोलली होती का? काय बोलतात ते कोकणातलं पिट्टू मस्जिदीमध्ये घुसून मारू। अरे जाशील का परतले का? वर्ण मारलं तर जमिनीतनं वर येणार नाही, म्हणते घुसून मारू। ही यांची भाषा राजकारणामध्ये। म्हणून हे सगळं वक्तव्य जर बघितलं तर माझ्या बांधवांनी ही लढाई स्वातंत्र्याची लढाई मित्रांनो, हुकुमशाहीकडे चाललाय। आणि म्हणून हे रंगाबिल्ला मोदींशाह, हे रंगाबिल्ला हा देश उद्ध्वस्त करायला चाललेले आहेत। मला अभिमान आहे शिंदे साहेबांचा। या आष्ट्यामध्ये 9 झोपडपट्ट्या होत्या, 9 सगळ्या झोपडपट्ट्या काढून जयंत पाटलांच्या माध्यमातून 9 झोपडपट्टी मुक्त हा आष्टा केलेला आहे। स्लॅबची घरं दिली, सगळा विकास त्या झोपडपट्टीचा केलाय। अशा माणसाला तुम्ही मतदान करणार नाही? हे आता जे उमेदवार आहेत काय केले त्यांनी? कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज काढून इलेक्शन लढवायला ती असलं चाललंय सगळं। म्हणून माझा मित्र वेग कमी आहे। अजितदादांना आम्हाला सांगणार, तू महाराष्ट्राला आव्हान दे, पण वाळवा तालुक्याला आव्हान चालणार नाही। वाळव्यानं लय पचवल्यात आणि लय घालवल्यात। इथं नागनाथांना, इथं राजाराम बापू, इथं सगळे स्वातंत्र्य सैनिक आहेत। अशा मतदारसंघामध्ये निष्कांत दादाचं एक प्याद उभं केलंय। त्या प्याद्याला मतदान करू नका, त्याला मतदान म्हणजे बीजेपीला मतदान आहे। हे बीजेपी वाले सगळ्यांना घाबरून पाहत आहेत। माझ्या आया बहिणीनो, 15 लाख देतो म्हटला होता मोदी, 15 लाख 1500वर आलाय। 15 लाख देणारा 1500वर आलाय। आणि सत्तेत आलो तर 3000 रुपये महिना देण्याचं कबूल केलंय। विषय पैशाचा नाही माझ्या आया बहिणी, आपल्या स्वाभिमानाचा आहे, अस्तित्वाचा विषय। जयंत पाटील मुख्यमंत्र्याच्या स्पर्धे म्हटल्यानंतर अजितदादा म्हणतोय होऊ शकत नाही रे, आमचाच गडी मुख्यमंत्री होणार अजितदादा, लिहून घे। शरद पवार डोंगरासारखा माणूस जयंत पाटलांच्या पाठीमाग असल्यामुळे आम्ही घाबरत नाही। म्हणून अजितदादाने दिलेले प्याद 20 तारखेला तिकडे वळायचं नाही। 20 तारखेला बरोबर तुतारी वाजवा, तुतारी वाजणारा बोटावर मतदान करा। बहुमतानं जयंत पाटलांना निवडून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेट वाचन पुरे करतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत।